श्री स्वामी समर्थ मंडळी, बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये नकारात्मकता वाढत असते. त्याचप्रमाणे काही नजरदोष निर्माण होत असतात. काही इडापिडा ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये येत असतात. आपल्याला माहितीच असेल की आपले चांगले झालेले इतरांना बघवत नाही, त्यामुळे त्यांच्या वाईट नजरेने आपल्या घराला नजरदोष लागतो. त्यामुळे मग सतत घरात चिडचिड कटकटी होत राहतात. त्यामुळे हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे आणि म्हणूनच त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी कापरासोबत काही वस्तू जाळायच्या आहेत. त्रिपुरारी पौर्णिमेलाच भगवान शिवांनी त्रिपुरासूर राक्षसाचा वध केला होता. त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील अंधकार नष्ट व्हावा, आपल्या जीवनातील वाईट ज्या गोष्टी आहेत तर त्या नष्ट व्हाव्यात, आपला अहंकार जळावा, तर यासाठी या दिवशी त्रिपुर वात जी आहे तर ती जाळली जाते. त्याचप्रमाणे कापरासोबत सुद्धा काही वस्तू जाळायच्या आहेत. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे, अगरबत्ती, धूपबत्ती, यानंतर तुळशीजवळ दिवा लावायचा आहे आणि एका तांबणामध्ये किंवा एका मोठ्या पंतीमध्ये कापराच्या 5 वड्या, 5 लवंग, फूल असलेला अखंड लवंगा, 5 हिरवी वेलची आणि 1 तमालपत्र आणि देशी गाईच्या शेणाची गोवरीचा 1 तुकडा असं आपल्याला कापरासोबत प्रज्वलित करून संपूर्ण घरामध्ये धूर फिरवायचा आहे. आणि सोबतच आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, ओम श्री विष्णवे नमः, ओम श्री विष्णवे नमः. या मंत्रामुळे काय होईल, घरातील दारिद्रता, अलक्ष्मीसुद्धा काढता पाय घेईल. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.